अमरावतीतल्या मेळघाटमधल्या मरियमपूर गावातल्या रहिवाशांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। शुद्ध पाण्याची कमतरता असल्यानं गावकरी दूषित तलावाच्या काठावर खड्डे खणून तेच पाणी पितायत। शासन स्तरावर उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा पोहोचू नयेत यासाठी 4 महिने आधीच नियोजन केलं जातं, मात्र हे नियोजन उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे फेल ठरल्याचंच दिसतंय। मरियमपूर गावातील पाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेत तिथल्या महिलांची आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी संवाद साधला। पाहूया। अमरावती जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर 776 गावामध्ये भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। मी सध्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील मरियमपूर भागामध्ये आहे आणि या मरियमपूर भागामध्ये जर पाहिलं तर अतिशय भयानक आणि विदारक दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतो। या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी एक तलाव आहे आणि तलावामध्ये जर पाहिलं तर तलाव अर्धा पूर्णपणे कोरडा पडलेला आहे आणि तलावाच्या ठिकाणी काही प्रमाणात पाणी आहे, मात्र हे पाणी देखील अत्यंत दूषित आहे। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे। एका गळव्याच्या सहाय्याने या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी एक महिला पाणी काढताना दिसत आहे। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर राज्य शासनाच्या वतीने विविध प्रकारचे दावे करत जातो, मात्र तरी देखील पाण्याची समस्या काही निकाली निघत नाही आहे। अतिशय गढूळ पाणी है। अपन काही महिलांशी बातचीत करना आहोत। दीदी, मेरे को बताओ आप क्या पानी की टंचाई है? सर हम लोग को पानी नहीं है इधर, गंदा पानी पी रहे हम लोग। और जमीन खोद के पानी नीचे से आ रहा, वो पानी लेके जा रहा हम लोग पीने का। एक बार आता और 1 घंटे पानी देता और 1 घंटे के बाद में पानी नहीं मिलता। फिर यहाँ पे बहुत टंचाई है पानी का, लेकिन नगर परिषद वाले कुछ करते नहीं। टाकी बनाते करके बोलते, पर यहाँ पे कुछ काम होता भी नहीं। पीने का पानी नहीं मिलता। यहाँ पे सब गाय ढोर इसमें घुसते, यही पानी हम वापरते। अतिशय गढूळ पाणी पिण्याची वेळ जी आहे आदिवासी बांधवांवर आलेली आहे। त्यामुळे केव्हा मेळघाटातील आदिवासी भागातील लोकांच्या पाणी टंचाईची समस्या निकाली निघणार, हा संतप्त सवाल जो आहे आदिवासी महिला या ठिकाणी उपस्थित करीत आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, चिखलदरा, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।